आरी वर्क या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण शिकणार आहोत रेडीमेड ब्लाउजला लटकन कसे लावायचे ते। त्यासाठी मी सुईमध्ये धागा ओवून घेतला होता आणि आता ह्या सुईमध्ये शुगर बीट्स 9 टाकत आहे। 9 शुगर बीट्स घेतले ओवून सुईमध्ये। हे पहा, हे शुगर बीट्स 9 टाकले। त्यानंतर हे लटकनसाठी मोठे मणी आणि शुगर बीट्स परत एक घेतला। हे ओवून घेतलं। त्यानंतर जो शुगर बीट्स आहे तो अलीकडे घेऊन सुईमधून बाकीचे सगळे मणी घेतले आणि सुई खालच्या बाजूने ब्लाउजच्या काढून घेतली। हे असे लटकन तयार झाले। तेच परत लटकन दुसऱ्या साईडला करून घ्यायचं आहे। त्यासाठी परत मी सुईमध्ये 9 शुगर बीट्स टाकून घेतले आणि लटकन आणि मोठा मणी ओवून घेतला। अशा प्रकारे पूर्ण मणी ओवून घेतले। शुगर बीट्स अलीकडे ओढून बाकीचे सर्व मणी सुईमधून बाहेर काढते। परत दुसरे लटकन तयार झाले। अशा प्रकारे मी खालच्या साईडने ब्लाउजला लटकन लावते आणि सुंदर असं ब्लाउज दिसत आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला लटकन कसे लावायचे ते समजेल। मी परत शुगर बीट्स घेतले आहे। त्या सुईमध्ये परत 9 शुगर बीट्स ओवून घेतले। मी सुई एकदम बारीक वापरलेली आहे, जेणेकरून त्यामध्ये सुईमध्ये शुगर बीट्स ओवल्या जातील। परत मोठं लटकन आणि एक मोठा बीट्स आणि शुगर बीट्स ओवून घेतले। नंतर हा शुगर बीट्स अलीकडे ओढून घ्यायचा आणि बाकीच्या मण्यामध्ये ही सुई पूर्ण ओवून घेऊन खालच्या बाजूने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। बघा, खूप सुंदर असं ब्लाउज दिसते। व्हिडिओ पूर्ण पहा। मी ब्लाउजच्या बॅक साईडला लटकन लावत आहे। आपण हे असे हवे तर स्लीव्हजला सुद्धा लटकन लावू शकतो। मी स्लीव्हजला सुद्धा लावलेले आहे। अतिशय सुंदर असे लटकन दिसत आहेत हे। शुगर बीट्स टाकलेत 9 परत। एक गोल्डनचं लटकन घेतलं। ह्यामध्ये आपल्याला कलर सुद्धा वेगवेगळे प्रकारचे मिळतात लटकनचे। आपण दुसरे पण कलर यूज करू शकतो आपल्या ब्लाउज नुसार। शुगर बीट साईडला घेऊन बाकीच्या मण्यामध्ये सुई ओवून घेतली आणि परत सुई खालच्या बाजूने काढून घेतली।
बघा हे सुंदर असं ब्लाऊज दिसते. लटकन खूपच सुंदर दिसत आहेत. इथे आपले लटकन तयार झाले आहेत. धन्यवाद.